हाय हॅलो, कसे आहात सगळे? होप सो छान असाल. मी वर्षा तुमचं स्वागत करते सनराईज विथ विहान या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे, ती म्हणजे देवपूजेपासून. आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू आणि मी माझ्या या चॅनलवर छोटे मोठे असे शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असते. आणि आज म्हटलं आपण व्लॉग बनवूया. जास्त एडिटिंग वगैरे मला जमत नाही आणि व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा हाही माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. बट ट्राय करायला काय हरकत नाही असं मला वाटतं. सो मी आता विहान झोपला आहे तर पटापट कामं आवरून घेते आणि डेकोरेशन करून घेते. कारण तो एकदा झोपेतून उठला की डेकोरेशन वगैरे करणं तर लांबच, पण ते राहील की नाही हेही सांगता येत नाही. लहान बाळ घरात असेल की कसं असतं हे तुम्ही समजू शकता. सो इथे मी पटापट आवरून घेते म्हणजे डेकोरेशन करता येईल. इथे मी विहानच्या बोरणांसाठी जे काही पतंग बनवले होते ते तसेच ठेवले होते. आता ते मला कामी आलेत. सो मी याचेच बॅकला डेकोरेशन करणार आहे. इथे माझे पतंग सगळे लावून झालेत. आता मी रांगोळी काढून घेते कारण माझ्याकडे 1 ते 1.5 तासच असतो. कारण विहान दररोज दुपारी 1 ते 1.5 तास झोपतो. त्यात मला हे सगळे पटापट आवरून घ्यायचे. जास्त असे डेकोरेशन नाही करणार आहे मी. त्यानंतर आता मला फ्रंटला काय करावे काही सुचत नव्हतं. मग मी ती एक साडी ठेवून त्यावर सगळं आपले जे काही सौभाग्य अलंकार म्हणू शकतो ते सगळे ठेवले आणि थोडे डेकोरेट केले. आणि आता लगेच हळदी कुंकाचं ताट वगैरे पण डेकोरेशन करून घेते. मी जे हळदी कुंकवाच्या वाणासाठी द्यायला या समया घेतल्यात कारण ना दरवर्षी काही सुचत नाही की काय द्यायचं. आणि मला वाटलं की प्लास्टिकचं वगैरे काही देण्याऐवजी जे उपयोगात येईल असंच काही द्यावं. आणि ही समई देवघरात किंवा काही पूजेसाठी हिचा उपयोग होईल म्हणून मी ही समई द्यावी म्हटलं. इथे टेबलवर मी काही गिफ्ट आणि चिठ्ठ्या बनवून ठेवल्यात. या आम्ही काही गेम्स खेळणार आहोत त्यासाठी आहेत. चला तर मग माझे इथे डेकोरेशन कंप्लीट झाली आहे. मी सगळ्यांचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मी पण तयार झाली आहे. मी इथे सिंपल अशी साडी वेअर केली. जास्त असं काही आवरलं नाही कारण विहान उठला होता आणि त्याचं जेवण वगैरे सगळं करत मला लेट झालं आणि मी माझ्या मैत्रिणींना टाईमही दिला होता 6चा. सो मी पटकन रेडी झाली आणि सगळ्या मैत्रिणी माझ्या आल्या आहेत. आणि आता मी सुरुवात करते हळदी कुंकवाला. सो मी इथे सगळ्यांना हळदी कुंकू वाण आणि तिळगुळ देऊन घेते.
माझं सगळ्यांना वाण वगैरे देऊन झाले, हळदी कुंकू पण देऊन झाले आणि आता आपण करणार आहोत उखाण्यांचा कार्यक्रम. तर बघूयात कोण किती छान आणि इंटरेस्टिंग उखाणा घेते ते. हां, वा वा वा, छान छान, टाळ्या तरी वाजा. तुम्ही घ्या आता. केळी देते सोलून, पेरू देते चिरून, संदीपरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचं मान. वा. हां, घ्या घ्या, काय होतंय, घ्या की ताई, घे. रंगात रंगलाय श्रीकृष्ण सावळा, गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या सोहळ्यात. वा 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 वा, बरं. रवींद्ररावांचं नाव घेते तुमचा मान. वा, मस्त. घ्या ताई तुम्ही आता. अंगणात तुळशीला नमस्कार करते वाकून, बाबासाहेबांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान. वा, त्यांच्या माथ्यावर भवानी मातेचा हार, वैभवरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा क्षण आहे. सगळ्यांनी खूप छान असे उखाणे घेतलेत आणि शेवटी त्यांनी मला पण उखाणा घ्यायला सांगितला. सो मी पण एक उखाणा घेतला. आमचे इथे उखाणे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आम्ही काही गेम्स खेळणार आहोत. पहिला गेम होता, इथे काही चिठ्ठ्या होत्या, त्यात 2 चिठ्ठ्या वेगवेगळ्या अशा होत्या. एका चिठ्ठीत तिळगुळ घ्या असे लिहिलं होतं, तर दुसऱ्या चिठ्ठीत गोड गोड बोला. आणि मी इथे प्रत्येकीला 10 चिठ्ठ्या दिल्या होत्या, ज्याच्यात तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे सेंटेन्स जास्त बनतील तो विनर, असा हा गेम होता. आणि सगळ्यांनी हा खूप छान खेळला. बट गेम म्हटलं की विनर एकच असतो. सो या गेममध्ये सुवर्णाताई या गेमच्या विनर ठरल्या. आणि नंतर आम्हाला सेकंड गेम खूप खेळायचा होता. सेकंड गेम हा खूप इंटरेस्टिंग होता, तो म्हणजे बलूनचा. हा पियर गेम होता. इथे प्रत्येक जोडीला एक बलून हात लावता दोघींच्या हेडच्या मदतीने पकडून तिथे ठेवलेल्या टपामध्ये टाकायचा होता. टपाच्या बाहेर गेला तर तो काउंट होणार नाही. प्रत्येकीला 1 मिनिट दिला जाणार आहे. आणि चला तर मग बघूया की हा गेम कोण किती छान खेळतंय ते. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, every shot from the top. We're gonna be 2 hearts running wild. चला स्टार्ट. वाकायचं नाहीये, वाकायचं नाहीये, हळूच टाकून द्या. दीदी तू सरक ना बाजूला. चला परत, चला फास्ट. हळू टाका, हळू टाका, हळू टाका, हळूनी टाकून द्या. हा, हवेने जात नाही. दीदी सरक का तू. थांब ना, दे ना, अजून एक लागेल तिथं. हाय 2 ना. गेला. हा.
टायमिंग बघा, टायमिंग पटा 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 पटापट. चला चला चला. गुडघ्याने असं केलं त्यांनी. 2 टाकलं की हा. दोन 3 जा पटकन. आणि खरंच खूप मज्जा केली आम्ही आणि हा गेम मी सुद्धा खेळले. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आपण खरंच लहान होत आहोत आणि लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. किती छान असतात ना ते दिवस. आणि फायनली या गेमचे विनर होतो शुभांगी आणि मी स्वतः. चला, हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना पण सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली, खूप गप्पा गोष्टीही झाल्या. असा हा माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला. खरं तर हा व्हिडिओ मी एक ब्लॉगसाठी बनवला होता, पण नंतर मला वाटलं की बरं झालं मी हा व्हिडिओ काढला, कारण ह्या ज्या मेमरीज आहेत ना त्या लाईफटाईम कुठेही गेलो तरी आपल्यासोबत राहतील. आणि सगळ्या मैत्रिणींना खूप खूप थँक्यू की त्यांनी त्यांचा अनमोल वेळ माझ्यासाठी दिला त्याबद्दल. खूप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्रायबर केलं नसेल तर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.